नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत नव्हता आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहण्यामध्ये हे आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। मकाच्या कणसाची आवक पाहायला मिळते, तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते, तर त्याचबरोबर दर जे आहे 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून सीताफळासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, लहान साईजमध्ये सीताफळाचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। अंजीरची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते अंजीरसाठी 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापासून अंजीरसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। पपईची क्वालिटी बघू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडंसं घसरण पाहायला मिळते, तर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये पपईसाठी 8 ते 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी घसरण आज पपईसाठी झालेली पाहायला मिळते। संत्र्यांची क्वालिटी बघू शकता, तर क्वालिटीनुसार आवक हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीच्या मोसंबीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून मोसंबीचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता, चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबसाठी 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी तेजी आज पाहायला मिळते, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः लहान साईजमध्ये 100 रुपयापासून डाळिंबसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये तेजी आज पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता, तर आवक ही मोठ्या प्रमाणावरती कमी झालेली पाहायला मिळते, तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 70 ते 80 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते तरी पण देखील बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीच्या लिंबांसाठी 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर कच्च्या लिंबांची आवक मार्केटमध्ये थोडीशी जास्त पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेरूसाठी दरामध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पेरूसाठी उतरलेले पाहायला मिळते। 1 नंबर टॉप क्वालिटीच्या पिंक तैवान पेरूसाठी दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून पेरूसाठी दर पाहायला मिळतात। मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पेरूसाठी झालेली पाहायला मिळते।